मंडळी नमस्कार. मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या जय किसान जय विज्ञान या विशेष कार्यक्रमात या महापरिसंवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 3 महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीमध्ये राबणाऱ्या, शेतीला नवे आयाम देणाऱ्या, शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्या, शेतीला तंत्रज्ञानाची साथ देणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा महाराष्ट्राच्या समोर आम्ही मांडल्या. या यशोगाथांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या शेतीला नवी दिशा देण्याचं काम केलं. त्या सगळ्यांचा सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. त्यांना जय किसान जय विज्ञान या पुरस्काराने सुद्धा आम्ही सन्मानित करणार आहोत. पण आज या महापरिसंवादाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या शेती समोरच्या अनेक प्रश्नांची चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समोरच्या संकटांची उकल नेमकी कशी करायची याच्याबद्दल तज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. आणि हे जे मार्गदर्शन करणारे तज्ञ आहेत, हे तज्ञ महाराष्ट्राच्या शेतीची धोरणं आखणारी, महाराष्ट्राच्या शेतीला नवे आयाम देणारी आणि स्वाभाविकपणे या शेतीमधल्या धोरणांबद्दलचे निर्णय घेणारी सगळी व्यक्तिमत्व असणार आहेत, तज्ञ मंडळी असणार आहेत. पण या महापरिसंवादाची सुरुवात अर्थातच आपण करणार आहोत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्यापासून. दादा भुसे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. दादा भुसेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या जय किसान जय विज्ञान या महापरिसंवादामध्ये. गेले 3 महिने खरं तर शेतीच्या बद्दलचं केवळ आम्ही मंथन केलं नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या शेतकऱ्यांनी एक वेगळे प्रयोगशीलता दाखवलेली आहे, त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या शेतीत सगळं काही नकारात्मक नाही, अनेक सकारात्मक बाबी ज्या आहेत त्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या मंथनाबद्दल तुम्ही काय सांगाल? या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्याच्या पासून जय किसान जय विज्ञान हा जो काही कार्यक्रम संपन्न केला, मी आपलं अभिनंदन करतो, आपला आभार व्यक्त करतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं धडाडीने शेतकरी बांधवांच्या कष्टातून त्यांच्या मुलांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करून त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये भरघोस वाढ केली, यशस्वी शेती त्या ठिकाणी करून दाखवली. आणि म्हणून हे सर्व सकारात्मक चित्र समोर आणण्याचं काम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे. मला वाटतं की आपण पाहतो की नेहमीच नकारात्मक गोष्टी समोर येत असताना समाजामध्ये सकारात्मक पण अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांनी कष्टपूर्वक प्रयोग करून विज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर मोठी प्रगती सिद्ध केलेली आहे. आणि मला वाटतं की या माध्यमातून इतरही शेतकऱ्यांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल. ह्या कार्यक्रम संपन्न होत असताना आपण बघितलं असेल की अनेक परिसंवाद पण त्या ठिकाणी संपन्न झाले आणि त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मला वाटतं की एक चांगली माहिती मिळू शकलेली आहे. मी परत एकदा आपलं अभिनंदन करतो आणि यापुढेही हा कार्यक्रम कायम राहावा अशा प्रकारची मागणी करतो. नक्कीच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं हा प्रयत्न करतोय की राज्यातल्या बळीराजाला एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि जय किसान जय विज्ञानच्या माध्यमातून ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सकारात्मक बाबी जास्तीत जास्त समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की बदलत्या हवामानाच्या या सगळ्या काळामध्ये कुठंतरी आपल्याला शेतीमध्ये तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत हे तंत्रज्ञान किती महत्त्वाचं ठरणार आहे? ज्या पद्धतीने जगाच्या पाठीवर आता हवामानांमध्ये बदल होत आहेत, आपण पाहतो की कोणत्या तरी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्याचे परिणाम कोणत्या तरी परिसरामध्ये गारपीट होणं, अवकाळी पाऊस होणं याच्यामध्ये त्याचे रूपांतरित होतात. आपण गेल्या वर्षभराचा जरी आढावा घेतला तरी नको त्यावेळेस पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून हा एक मोठा विषय जगाच्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे. जिथपर्यंत महाराष्ट्र कृषी विभागाचा विषय, तर या संदर्भामध्ये कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आम्ही संशोधन करायला घेतलेलं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणती पिकं आपण घेतली पाहिजे, किंबहुना प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण काय काय घेऊ शकतो, त्या पद्धतीने रिसर्च आता करण्यात येतो आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांना दिलासा मिळू शकेल.
खरं तर तुम्ही सांगितलात त्याप्रमाणे की शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याची जबाबदारी ही कृषी विद्यापीठांची आहे. कृषी विद्यापीठात त्याच्याबद्दलचं संशोधन सातत्यानं सुरू असतं. पण आता राज्यातल्या या शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत अधिकाधिक चांगलं तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कृषी विद्यापीठांकडून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? आपण बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षांच्या पासून शेतकरी बांधवांचे कष्ट कमी कसे करता येतील, जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढू शकेल, दर्जेदार उत्पन्न कसं येईल, या दृष्टिकोनातनं वेळोवेळी अनेक प्रयोग करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे, जे विकेल ते पिकेल, म्हणजे बाजारामध्ये ज्या गोष्टीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, हो, ज्या बाबींना 2 पैसे जास्तीचे मिळतात, विकेल ते पिकेल. ते हां. उत्पन्न शेतकरी बांधवांनी घ्यावे हं. आणि त्याच्यावर मग थेट विक्री ग्राहकापर्यंत कशी करता येईल, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग आपल्याला कसे उभे करता येतील, हा. शेतकरी बांधवांचे कामगारांचे श्रम कमी कसे करता येतील, आणि म्हणून बियाण्याच्या पासून अवजारांच्या पासून सर्व गोष्टींचा अवलंब करून त्या ठिकाणी एकंदरीत शेतकरी बांधवांची प्रगती कशी साध्य होईल, शेतकऱ्यांचं मान सन्मान कसा वाढेल, शेतकरी बांधवांना प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल, या दृष्टिकोनातून कामकाज करण्याचा आपला प्रयत्न आहे. नक्कीच दादा, गेली 3 महिने महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आम्ही समोर मांडल्या त्यात एक दिसून आलं. अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जी साधनं तुमच्या हातात आहेत ती साधनं हाताशी घेऊन अगदी देशी जुगाडू पद्धतीने हे तंत्रज्ञान समोर आणलेलं आहे. संशोधक वृत्ती अनेक शेतकऱ्यांची दिसलेली आहे. या सगळ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना राज्य सरकार नेमकी काय मदत करणार आहे? हे संशोधन घराघरात पोहोचावं, त्याला प्रोत्साहन मिळावं, याच्यासाठी नेमके काय प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि काय प्रयत्न होत आहेत? मला वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा मी आपलं अभिनंदन करतो की अतिशय स्वतःच्या संकल्पनेतून कल्पकतेतनं शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या तरुणांनी त्या ठिकाणी आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये जुगाड हा शब्द वापरतो. हो, त्याच्या संकल्पनेतनं त्यांनी त्या ठिकाणी काही यंत्र उभी केली, काही साधनं उभी केली. ही साधनं, ही अवजारं शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरू शकतात. विद्यापीठांना आम्ही या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे. जे काही जुगाडच्या माध्यमातून त्यांनी जे काही शोध घेतलेला आहे त्याला टेक्निकल पद्धतीने, यांत्रिकी पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने बसून त्याला प्रेरणा कशी देता येईल किंवा त्याला पाठबळ कसं देता येईल, त्या दृष्टिकोनातून शासन विचार करत आहे. नक्कीच तुमच्या या प्रयत्नांना यश मिळो आणि या शेतकऱ्यांना आधार मिळावा ही अपेक्षा आहे. पण शेतकऱ्यांच्या समोर एक मोठं संकट असं आहे की शेतकऱ्यांकडे आज उत्पादन चांगलं होतंय पण त्याच्यातून उत्पन्न त्यांच्या हातात कमी मिळते. पैसे जे त्यांना मिळायला हवे, त्यांच्या घामाचा जो मोबदला मिळायला हवा तो मिळत नाहीये. पेरणीपासून ते अगदी मार्केटिंग पर्यंत अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांच्या समोर आवासून उभे आहेत. या सगळ्यात शेतकऱ्याला 4 पैसे मिळावेत याच्यासाठी नेमके काय प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत? नाही, आपण बघितलं असेल की माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून आपण आता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी कष्टाने पिकवलेला माल त्याचे साठवणूक करण्याच्यासाठी गोडाऊनचा विषय असेल, कोल्ड स्टोरेजचा विषय असेल, प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा विषय असेल, ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भातले विषय असेल, आणि ज्या बाबी आपल्या देशाला आयात करावे लागतात, या बाबींवर फोकस करून आता करोनाच्याही पार्श्वभूमीवर काही विशिष्ट पिकांना, विशिष्ट फळांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी काही मागणी येते आहे त्याचा सखोल विचार करून आम्ही ह्या विषयांना आता प्राधान्य येणाऱ्या कालावधीमध्ये द्यायला घेतोय आणि त्याचं नियोजन ऑलरेडी केलेलं आहे. धन्यवाद दादा. न्यूज 18 लोकमतच्या जय किसान जय विज्ञान या महापरिसंवादात आपण वेळात वेळ काढून आलात आणि सरकारचे शेतकऱ्यांच्या संदर्भातले नेमके काय निर्णय होत आहेत, काय प्रयत्न होत आहेत याची सविस्तर अशी माहिती दिलीत. यानंतर आपण वळणार आहोत महापरिसंवादाच्या पुढच्या भागाकडे. तब्बल 1.5 तास आपण या महापरिसंवादामध्ये शेतीच्या समोरच्या विविध प्रश्नांची चर्चा करणार आहोत, अनेक प्रश्नांची उकल करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समोर नवे पर्याय काय आहेत, नव तंत्रज्ञान काय आहे, या सगळ्याचा लेखाजोखा आपण पुढचे 1.5 तास या महापरिसंवादात मांडणार आहोत. आज या परिसंवादाची सुरुवात करणार आहोत स्वाभाविकपणे शेतीतल्या पेरणीपासून, कारण जे पेराल तेच उगवेल असं म्हटलं जातं. जर तुमची पेरणीच चुकली तर शेतकऱ्याचं सगळं बजेट, शेतीचं सगळं काही बिघडून जाऊ शकतं. त्यामुळे पेरणी ही अत्यंत महत्त्वाची असते.
पेरणीच्या या परिसंवादात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातल्या शेतीची ध्येय धोरणं आखण्यात ज्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेललेली आहे, अजून सुद्धा ते याच्यामध्ये आहेत, असे दिग्गज पाहुणे डॉक्टर शरद निंबाळकर सर, जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. निंबाळकर सर, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत आहेत राज्याचे साखर आयुक्त, ज्यांना आपण नेहमीच पाहत असतो, शेखर गायकवाड सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आणि आपल्या सोबत आहेत सरकारची जी ध्येय धोरणं आहे ती राबवण्याची महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे कृषी आयुक्तांचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगड सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचं न्यूज 18 लोकमतच्या या महापरिसंवादामध्ये स्वागत आहे. सुरुवातीचा माझा प्रश्न डॉक्टर शरद निंबाळकर सरांसाठी आहे. निंबाळकर सर, आपल्याकडे साधारणपणे पेरणीचे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक पारंपरिक पद्धतीने आपण पेरणी करतो आणि दुसरी म्हणजे आधुनिक पद्धतीने. आज या तंत्राविषयी नेमकं काय सांगाल? आजच्या शेतीच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी नेमकं काय करायला हवं? मुख्य म्हणजे विशेषतः कोरडवाहू भागामध्ये जिथे पाण्याची सोय नाही आहे त्या ठिकाणी पेरणी साधण्यासाठी महत्त्वाचा भाग हा हवामानाचा अंदाज आणि त्याच्यामध्ये त्याचं असलेलं पर्जन्यमान यावर फार मोठा भाग अवलंबून असतो पेरणी साधण्याचा. मागच्या वर्षीची उदाहरणं आपल्याजवळ आहे की एकतर जास्त पाणी आलं तर पीक खराब होतं आणि जर कमी आलं तर पेरणी साधत नाही. म्हणजे एक दुबार तिबार पेरणी करू नये मागच्या वर्षीचा इतिहास असा आहे की ज्याच्यामध्ये सोयाबीन सारखं पीक हे जे आहे हे या ठिकाणी 2-3 पेरण्यानंतरही आपलं साधलं नाही. मागच्या वर्षीचा अंदाज जर आपण घेतला, लोकांनी सुरुवातीच्या पाऊस आल्याबरोबर पेरण्या सुरू केल्या आणि त्याच्यानंतर जो दीर्घकालीन जो एक कालखंड गेला त्याच्यामुळे मग मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या पेरणीची आवश्यकता त्या ठिकाणी वाटली आणि शेतकऱ्यांचं बियाण्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यातल्या त्यात पुन्हा म्हणजे अडचणीमध्ये अडचण अशी की या ठिकाणी एक साधा गणित असं आहे आमच्या कोरडवाहूच्या भागामध्ये, विशेषतः जिथे पाण्याची सोय आहे तिथे थोडासा भाग वेगळा असू शकतो, परंतु पेरणी साधण्यासाठी वापसा, शेतामधला वापसा अत्यंत महत्वाचा ठरतो, मग ते पीक कुठले का असेना. हाच मुद्दा घेऊन मला दांगड सरांना विचारायचं आहे. दांगड सरांना हे विचारायचं आहे की दांगड सर, जेव्हा आपण दरवर्षी बघतो ह्या बातम्या येत असतात की यावर्षी पुन्हा दुबार पेरणीचं तिबार पेरणीचं संकट, पण या संकटामध्ये, या पेरणीच्या संकटात बियाणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर शेतकऱ्याला चांगलं बियाणंच मिळालं नाही, अगदी सरकारी कंपन्यांकडून सुद्धा जर ते बियाणंच चांगलं मिळालं नाही तर शेतकरी उभा राहणार कसा? त्याचं वर्ष तिथंच वाया जातं, पाया जो आहे तोच खल्लास होतो आणि मग शेतकऱ्याच्या समोर एक मालिका संकटांची सुरू होते. यावर तोडगा नेमका काय? केवळ FIR दाखल करणं? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असं आपण म्हणतो आणि त्यामुळं पेरणीमध्ये बियाणांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळं बियाणाची शुद्धता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी फार काळजी घेणं आवश्यक आहे. आपण पाहतोय की नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन बियाणं दरवर्षी मार्केटमध्ये येतं आणि बियाण्याच्या किमती देखील आकाशाला भिडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांनी अत्यंत विचारपूर्वक बियाण्याची निवड केली पाहिजे. आपल्याकडे राज्यामध्ये सर्वसाधारणपणे खरीपामध्ये 1,50,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. त्यापैकी 42-43 लाख हेक्टर जे क्षेत्र आहे सोयाबीन खाली असतं आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा बियाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो. जसं आता निंबाळकर साहेबांनी सांगितलं की मागच्या वर्षी दुबार तिबार देखील अनेक ठिकाणी पेरणी करावी लागली. तर या बाबतीमध्ये मी कृषी आयुक्त असताना असाच प्रकारचा प्रश्न उद्भवला होता आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं पेरावं अशी मोहीम हाती घेतली होती. सोयाबीन हे खरं म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. त्याचं बियाणं दरवर्षी मार्केटमधून घेण्याची आवश्यकता नाही. सोयाबीन सारख्या पिकासाठी आपण BBFचा वापर केला पाहिजे. रुंद वरिंबा आणि सरी हे जे यंत्र आहे त्याचा जर आपण वापर केला तर आवर्षण परिस्थितीमध्ये आणि जास्त पावसाच्या परिस्थितीमध्ये दोन्ही परिस्थितीमध्ये पिकाला आवश्यक तेवढाच ओलावा राहतो आणि पिकाची फार चांगल्या प्रकारे वाढ होते. त्यामुळं मेकॅनायझेशन
गुणवत्तापूर्ण बियाणं आणि स्वतः शेतकऱ्यांनी त्याच्या बाबतीमध्ये जागृत राहून बियाणावरचा खर्च कसा कमी होईल, त्याचबरोबर प्रत्येक वेळी बियाणाला बीज प्रक्रिया करणं, जसं मी सोयाबीनच्या बाबतीमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला शेखर गायकवाड सरांना विचारायचं आहे. गायकवाड सर, महाराष्ट्रामध्ये आज लाखो हेक्टरवरती ऊसाचं पीक घेतलं जातं, पण शेतकऱ्यांचा एक नेहमी प्रश्न असा असतो की आम्हाला लागवडीच्या वेळेस, लावणीच्या वेळेसच खूप खर्च येतो आज ऊसाच्या लागवडीमध्ये, आणि मग पुढे पण खूप खर्च असतो. अशा परिस्थितीत त्याचं सगळं बजेट बिघडतं. आज लावणीच्या वेळी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची लागवड कशी करता येईल शेतकऱ्यांना? यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की बहुतेक काळ म्हणजे साधारण 8 साली पिकाच्या बाबतीत बघितलं तर 1.5 वर्षापर्यंत जमीन ऊसाखाली राहते. अशा वेळी शेतकऱ्याला पैशासाठी 1.5 वर्ष वाट बघावी लागते. म्हणून आता दांगट साहेबांनी सांगितलं तसं की आपल्याला मधल्या काळामध्ये आंतरपिकं मोठ्या प्रमाणावर घेऊन ऊसाचा जो सुरुवातीचा वाढीचा काळ असतो तो अतिशय असा कमी असतो. या काळामध्ये चांगलं पीक घेता येणं शक्य आहे. म्हणजे आतापर्यंत जे वेगवेगळे प्रयोग विद्यापीठांनी केले आहेत त्याच्यामध्ये बटाटा, कांदा, लसूण किंवा भुईमुगासारखं पीक, सोयाबीनसारखं पीक सुद्धा आंतरपीक म्हणून यशस्वी झालं आहे. ही कमी कालावधीची जी पिकं आहेत ती पिकं काढून घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना एक अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. एक भीती त्याचबरोबर आणखी एक मोठा बदल ऊसाच्या क्षेत्रामध्ये होईल म्हणून तसं काही होतं नाही. तसं का होत नाही ते मी सांगतो निश्चितपणे की पूर्वीच्या काळी आपण ऊस फार जवळ लावत होतो आणि 2 फुटाची सरी काढत होतो. आता हार्वेस्टर आल्यानंतर पट्टा पद्धत आली ऊसामध्ये आणि मग बराच भाग हा रिकामा राहतो. त्या रिकाम्या भागामध्ये चांगलं उत्तम आंतरपीक येऊ शकतं. याचाच आपल्याला आधुनिक शेतीमध्ये योग्य तो वापर करून घ्यायला पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याला ऊस तोडायची पण समस्या आहे आणि मोठ्या प्रमाणावर मेकॅनायझेशन होतं आणि हार्वेस्टरची संख्या वाढतीये. अशा वेळी 5-5 फुटाचा मध्ये गॅप ठेवून जेव्हा आपण ऊस लागवड करणार आहोत अशा वेळी मला असं वाटतं किंवा काही हार्वेस्टरच्या बाबतीत 8 फुटाचा पट्टा सोडून मग आपण लागवड करतो. अशा वेळी चांगलं आंतरपीक हे शेतकऱ्याला आणखी अतिरिक्त जवळजवळ 1 पिका एवढं खरीपाच्या उत्पन्न देऊ शकेल अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या या परिसंवादात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना आपल्याला हात घालायचा आहे. मान्यवरांकडून त्याची उत्तरं घ्यायची आहेत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नावाप्रमाणे दमदार, काम करे जोमदार, पिकं येतील बहारदार, उत्पन्नही मिळेल जोरदार. टायगर जाजू फर्टिलायझरचं टायगर सर्वत्र उपलब्ध. अकेला तू नहीं दुनिया अकेले इस पे, किसी से हौसले कम ना जिसके. अकेला तू नहीं दुनिया अकेले इस पे. अकेला तू नहीं दुनिया अकेले इस पे. दुनिया अकेले इस पे. दुनिया अकेले इस पे. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर. Denver Autograph Collection. My sign of success. सिच्युएशन कोणतीही असो, माझ्या फॅमिलीची मीच काळजी घेते आणि याच्यासाठी माझा भरवसा आहे फक्त नेटमॅक्स. मॉम डॅडची औषधं मी सारं नेटमॅक्सवरच ऑर्डर करते. औषधांची एक्सपायरी डेट चेक करा, ऑर्डर कन्फर्म करा, इझी होम डिलिव्हरी मिळवा. माझा आणि माझ्या फॅमिलीचा भरवसा फक्त नेटमॅक्स, इंडियाची आपली फार्मसी. अक्षय, 2 जुने बाथरूम नाही, एक नवीन आणि एक जुनं. कसं? तुम्ही दोघे इकडे या. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. नवीन बाथरूम कोणाचं नाही, सगळ्यांचं. नवीन बाथरूम मुबारक हो. हुसेन साहेब, काय करताय आपण? पेंट लागला तर मम्मी ओरडे. डागांना घाबरला तर परफेक्ट पेंटिंग कसं कराल? म्हणूनच मम्मीला द्या मायक्रोबस्टर्स वाला निरमा ऍडव्हान्स.
तेव्हा तुम्ही फक्त कामावर लक्ष द्या, डागांवर नाही. वा, माझ्या पिकासो निरमा ऍडव्हान्स. नवीन संतूर ॲलो फ्रेश, लिंबू आणि ॲलोवेराने बनवलेला, जो चिकटपणा दूर करतो आणि त्वचेला देतो उजळपणा. त्यामुळे तुम्ही राहाल फ्रेश आणि दिसाल तरुण नेहमी. नवीन संतूर ॲलो फ्रेश, रहा फ्रेश, दिसा तरुण. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण जय किसान जय विज्ञानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा बघितल्या. आज करतोय शेतीच्या समोरच्या अनेक प्रश्नांची उकल करणारा हा महापरिसंवाद. आपल्या सोबत आहेत दिग्गज पाहुणे. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांमध्ये एक भावना असते की पेरणीच्या वेळी जेवढा तुम्ही रासायनिक खतांचा मारा कराल, जेवढं महागडं बी बियाणं वापराल, तेवढं तुमचं चांगलं उत्पन्न येईल, अशा प्रकारचा एक समज आहे. पण आता हळूहळू असं दिसायला लागलंय की रासायनिक खतांमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. जमिनीच्या सुपीकतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अतिरिक्त पाणी सुद्धा खूप धोकादायक ठरू लागलेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? जास्ती रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर जमिनीचा जो एक भुसभुशीतपणा असतो, त्याच्यामध्ये जी सछिद्रता असते, सछिद्रता, तिच्यामुळं काय एक सिमेंटिंग लेअर जर त्याची जमिनीची वास्तू जर म्हणजे बरोबर झाली नाही, कल्टिवेशन जर झालं नाही, कल्चरल प्रॅक्टिस जर व्यवस्थित झाल्या नाहीत, आणि त्या आजकाल बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी होतही नाही. म्हणजे नांगरण वखरणाच्या ज्या योग्य त्या पाळ्या आपण सांगतो, ते मजुराअभावी म्हणा, बैलजोडी अभावी म्हणा, किंवा अजून काही अन्य कारणांनी, परंतु ज्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीची शेती हा काही भाग तिथे राहत नाही. त्याच्यामुळं काय आहे की पर्क्युलेशनची प्रोसेस, म्हणजे पाण्याच्या झिरपण्याची आणि वापसा येण्याची पद्धत जी आहे ती मात्र राहत नाही. एक भाग. आणि दुसरी गोष्ट अशी की जास्त प्रमाणामध्ये रासायनिक शेवटी काय आहे की जे प्लांट घेतं ते पाण्यातून त्याच्या आयनिक फॉर्ममध्ये सगळं घेत असतं, आणि ती जर प्रक्रिया संश्लेषणाची आणि ओढून घेण्याची जर थांबली अन्य कारणांनी, तर त्या कितीही आपण खत जर टाकलं असेल तरी त्याचा फायदा पिकाला होत नाही. कारण की रायझोस्फिअर जो आहे, जे मुळ्याच्या सगळचा जो भाग आहे, त्याच्यातनं ही देवाणघेवाण चालत असते. हे म्हणजे जाणे आणि येणे या दोन्ही प्रक्रिया म्हणजे रसायनाच्या पाण्याच्या झायलम फ्लोएमच्या संदर्भातला फिजिओलॉजीचा भाग आहे. आणि हे इथे या ठिकाणी रासायनिक जास्त खतांमुळं ही प्रक्रिया तिथे मंदावते. की दांगड सर, तुम्ही मराठवाड्यातून आहात, तुम्हाला कल्पना आहे मराठवाड्यात कशा पद्धतीने आधी कापसाच्या मागे सगळेजण गेले, मग प्रत्येक ठिकाणी कापूस आला, मग आता सोयाबीन आलेला आहे, प्रत्येक शेतामध्ये आपल्याला पुन्हा सोयाबीन दिसायला लागलेला आहे. या सगळ्यातून काय प्रश्न निर्माण झालेले आहेत? दुसरं म्हणजे शेतीचं आरोग्य तपासून जर आपण घेतलं तर तिथं बियाण्याला जन्म देणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल तुम्ही प्रकाश टाकावा. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. आणि जसं निंबाळकर सरांनी आता नमूद केलं त्याप्रमाणे जमिनीचं आरोग्य हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला या ठिकाणी आदरणीय रतनलाल, ज्यांना यावर्षीचं वर्ल्ड फूड प्राईज मिळालं, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. त्यांनी यावर्षी असं सांगितलंय की पूर्ण जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ लागलेलं आहे. आणि ते आता खरं म्हणजे 0.5 to 0.2 इतक्या खाली आलेलं आहे. आणि जर शाश्वत उत्पादन जर आपल्याला काढायचं असेल शेतीमधून, तर ते किमान 2, 3, 5% असलं तर फारच चांगलं. तर 2 ते 3% तरी असलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला सेंद्रिय कर्ब जमिनीतलं वाढवावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याकडं ज्या पद्धतीनं मोनोकल्चर सुरू झालेलं आहे, कापसानंतर कापूस किंवा ऊसानंतर ऊस, ज्वारीनंतर ज्वारी, जे मोनो क्रॉपिंग जी सुरू झालेली आहे, मकानंतर मका, फार मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतल्या सगळ्याच जे काही अन्नद्रव्य आहे त्याचं मोठ्या प्रमाणात डिप्लिशन होतं. आणि त्यामुळं उत्पादनावर आणि जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं पारंपरिक पद्धतीमध्ये जे सांगितलं जात होतं की शेतकऱ्यांनी दरवर्षी पिकाची फेरपालट ही केलीच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कापसानंतर कापूस लावलाच नाही पाहिजे, ऊसानंतर ऊस लावलाच नाही पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा पट्ट्यामध्ये आता शेतकरी ऊसाच्या पलीकडे जाऊन विचार करायला फारसा अजून सुद्धा धजावत नाहीये. त्याला ती रिस्क वाटतेय का? जर अशा परिस्थितीमध्ये आज शेतीचं खारेपण जे आहे ते वाढत चाललेलं आहे, उपाय काय आहे?
शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला हवं जेणेकरून शेती मरताही कामा नये आणि शेतकरीही मरता कामा नये? एक तर ऊसाच्या बाबतीत असा समज होता की ऊसाला पाणी सोडून दिलं की ऊसाचं उत्पन्न आपोआप वाढतं आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला असं दिसतं की ऊसाच्या क्षेत्रापैकी फक्त 15% भाग हा सूक्ष्म सिंचनाखाली आला आहे. म्हणजे आत्तापर्यंत ड्रीप इरिगेशन इतर फळ पिकांमध्ये जेवढं यशस्वी झालं तसं आपल्या ऊसासारख्या पिकामध्ये फारसं अजून तरी ते मान्यता प्राप्त झालेलं नाही. आणि त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांमधला हा समज की पाणी जास्त दिले की उत्पन्न जास्त येतं. परंतु मला हे सांगायला पाहिजे शेतकरी मित्रांना की ऊसाचा सगळा दर हा रिकव्हरीवर आधारलेला आहे. ज्या कारखान्यांच्या बाबतीमध्ये रिकव्हरी कमी आहे तिथे शेतकऱ्यांना ऊसाचा दर कमी मिळतो. त्यामुळे पाणी जास्त दिलं की आपोआप रिकव्हरी जास्त होते असं होताना दिसत नाही. किंबहुना उलटा आहे की पाण्याचं प्रमाण जास्त असेल की रिकव्हरी कमी येते. त्यामुळे ड्रीप इरिगेशनवर सुद्धा सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी एकरी 160 टनपर्यंत ऊस काढला आहे. आणि हे एक चांगलं उदाहरण आपल्या पुढे आता येत आहे की सगळे शेतकरी आता ठराविक संख्येने ऊस वाढवणे, ऊसाचे फुटवे मर्यादित ठेवणे, एका वेळी साधारण 45,000 जर ऊस असतील एकरामध्ये आणि ते जर 2.5 किलोचं एक ऊस राहिला तर फार फुटवे न वाढू देता पण मी 100 टनाच्या आसपास जाऊ शकतो असा एक आत्मविश्वास आता शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण होऊ घातला आहे आणि त्याचा मला असं वाटतंय फायदा होईल. याचबरोबर एक महत्त्वाच्या पैलूकडे मी लक्ष वेधणार आहे. मी भूजलचा संचालक होतो म्हणून मी हे मुद्दाम सांगतो की जास्त युरिया घातलेल्या शेतामधून हा युरिया हळूहळू जमिनीमध्ये उतरून आणि तो पाण्यामध्ये उतरून त्या अशा गावांमध्ये किडनी स्टोनचं प्रमाण शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसतं. हा एक आरोग्याचा असा महत्त्वाचा पैलू आहे की त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. खरंय सर. जागतिक बाजारपेठेत आज आपला शेतकरी उभा आहे. त्याची स्पर्धा आज ब्राझीलमधल्या, अमेरिकेतल्या, चीनमधल्या शेतकऱ्यासोबत त्याची स्पर्धा आहे. जेव्हा हा शेतकरी लागवड करतो, जेव्हा हा शेतकरी पेरणी करतो, तेव्हा अशी कुठली पिकं आहेत, विशेषतः जिरायती पिकं की जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात? त्या पिकांचा पेरा जर वाढला शेतीमधला तर तो निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. शेतकरी तिकडे वळत नसेल पण गरज काय? हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिकीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि भारतीय जे काही कृषी उत्पादनं आहेत त्यांना जगात फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. सुदैवानं आपल्या राज्यामध्ये 9 प्रकारचे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत आणि त्यामुळं जगामध्ये पिकणारे सगळे फळं, भाजीपाला आणि कृषी उत्पादनं भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये कुठल्या न कुठल्या भागामध्ये कुठल्या न कुठल्या सीझनमध्ये निश्चितपणे होत असतात. त्यामुळं आपण जागतिक बाजारपेठेचा विचार करून निर्यातक्षम आणि दर्जेदार मालाचं उत्पादन करणं ही खरं म्हणजे आज काळाची गरज आहे. खरं म्हणजे कृषी शास्त्र जे आहे ते सर्वात गुंतागुंतीचं शास्त्र आहे. त्यामुळं या सगळ्या पैलूंचा विचार करून शेतकऱ्यांनी जागतिक विजन आता ठेवावं लागेल. म्हणजे थिंक ग्लोबल अँड ॲक्ट लोकल ही जी म्हण आहे तिचा प्रत्येक शेतकऱ्यांच्या आपल्या लागवडीमध्ये आला पाहिजे. वेळ संपलेला आहे आपल्या या परिसंवादामधला. माझा शेवटचा प्रश्न आहे गायकवाड सरांसाठी. गायकवाड सर, जेव्हा हा शेतकरी उभं राहू पाहतो, अगदी पेरणीच्या वेळी जर त्याचा कणा मोडून पडला तर तो उभं राहू शकणार नाही. आज जागतिक बाजारपेठेमध्ये आपला शेतकरी सक्षमपणे उभा राहायचा असेल तर नेमकं काय होणं गरजेचं आहे? सरकारी पातळीवर कदाचित तुम्ही त्याच्यावर टीका करू शकणार नाही, पण शेतकरी यंत्रणा, व्यवस्था या सगळ्या पातळीवर नेमकं काय करायला हवं जेणेकरून आपला शेतकरी त्या स्पर्धेत सक्षमपणे उभा राहील? माझ्या मते 3 गोष्टी स्पष्टपणे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. एक म्हणजे शेतीबद्दल एक लॉंग टर्म धोरण त्याच्याकडे असलं पाहिजे की पुढच्या 10 वर्षात मी टप्प्याटप्प्याने काय काय करत जाणार आहे, त्याच्यासाठी मला किती भांडवल लागणार, ते मी कशा पद्धतीने उभारणार आणि मला आत्ताच्या पीक कर्जाचे जे विकास सोसायट्यांमार्फत कर्ज मिळायची पद्धत आहे त्यामध्ये 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज बिनव्याजी आहे. या व्यवस्थेचा सुद्धा मी चांगला पद्धतीने कसा फायदा करून घेईल. नंबर 2, त्याने नव्या पिढीला स्वतःच्या शेतीशी जोडून घेतलं पाहिजे. कारण मला असं दिसतं, मी शेतीच्या अभ्यासावरून, की शेतकऱ्यांची नवी पिढी
ही शेतीशी निगडीत जर राहणार नसेल तर एक मोठी चिंता शेतकऱ्याच्या पुढे मला दिसते आज. आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं की आधुनिक तंत्रज्ञानाशी त्याने जोडून घेतलं पाहिजे. प्रिसिजन फार्मिंग हे जे इस्रायलमध्ये आपण ऐकत होतो एवढे दिवस, ते प्रिसिजन फार्मिंग आता येत्या फार नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि भारतात येऊ घातला आहे. तर प्रिसिजन म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तिगतरित्या वस्तुनिष्ठ धोरण स्वीकारणे. आणि ही एक कार्यपद्धती जर झाली शेतकऱ्यांच्या जगण्याची, तर मला वाटतं शेतीचे प्रश्न सोपे व्हायला मदत होईल. नक्कीच. खरं तर शेतीच्या समोरच्या प्रत्येक प्रश्नाची उकल तुम्ही सगळी मान्यवर मंडळी करत असता, त्याची ध्येय धोरणं आखत असता. आज या महापरिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत जो संदेश जाणं गरजेचं आहे, इथला शेतकरी सक्षमपणे जागतिक बाजारपेठेत उभा राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी नेमकं काय करायला हवं हे पेरणीतून महत्त्वाचं आहे. त्याची पेरणी चांगली झाली तरच तो उभा राहू शकणार आहे. त्यासाठी नेमकं काय व्हायला हवं, धोरणांमध्ये काय बदल व्हायला हवेत, या सगळ्याचं सखोल असं मार्गदर्शन विश्लेषण तुम्ही या परिसंवादाच्या माध्यमातून केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या महापरिसंवादातून त्याच्या पेरणी संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, नवी दिशा मिळाली असेल, नवी प्रेरणा सुद्धा नक्की मिळाली असेल. आपण वेळात वेळ काढून आलात, हे सगळं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. या महापरिसंवादात आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे शेतीतल्या काढणीच्या तंत्राविषयी नेमकं काय करायला हवं. काढणी नीट झाली तरच शेतकऱ्याच्या हाती 4 पैसे पडणार आहेत. त्याचं धोरण, त्याचं नियोजन कसं करायला हवं जाणून घेणार आहोत पुढच्या परिसंवादात आणखी काही दिग्गज मान्यवरांसोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर महापरिसंवाद. गेलेले आहेत या सर्व मान्यवरांचं स्वागत, कारण यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की काढणीच्या वेळी आज शेतकऱ्यांच्या समोर ज्या संकटांची मालिका आहे त्यातून त्यांना चांगला भाव सुद्धा मिळत नाहीये. या सगळ्याचं मंथन आपण करूया. पण सुरुवातीला मी जातोय डॉक्टर कैलास कांबळे यांच्याकडे. कैलासजी, आपण बघतोय की शेतकरी जेव्हा शेतीमध्ये आपलं हे पीक घेतो, काढणीच्या वेळी मात्र त्याच्या दारावर अनेक संकटांची मालिका उभी राहते आणि बाजारात नेऊन तो विकतो तेव्हा मात्र त्याला भाव मिळत नाहीये. अशा अनेक संकटांच्या मध्ये तो अडकलेला आहे, पिचलेला आहे. त्याला त्याच्यातून बाहेर काढायचा असेल तर उपाययोजना नेमकी काय? प्रश्न अत्यंत समर्पक आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये आणि एकंदरीतच ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत फरक पडणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी जेव्हा आपलं खरीपातलं पीक शेतामध्ये काढण्याच्या अवस्थेमध्ये असतं, साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये, नोव्हेंबरच्या महिन्यात, तर गेल्या 2 वर्षापासून नेमकं त्यावेळेला सतत पाऊस लागून राहतोय आणि हाताला आलेलं, काढणीस आलेलं मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, ही जे पिकं आहेत, तसंच खरीप ज्वारी आणि बाजरी आहे, तर ही पावसातच भिजून काळी पडते आणि तसंच त्याला मोड पण येतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे प्रत्येक शेतावर, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर एक वाळवणी यंत्र, साधं सोपं स्वस्तातलं वाळवणी यंत्र उभा असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. निसर्ग जसा बदलेल तसं शेतकऱ्यांनी स्वतःला बदलणं गरजेचं आहे. शेतकरी आपल्या जो माल काढतोय, तर काढलेला माल हा यंत्राच्या माध्यमातून सध्या तरी बहुतांशी शेतकरी त्याची मळणी करतात, परंतु यंत्रामधून काढलेलं जे काही मळलेलं जे पीक आहे त्याच्यामध्ये पिकाच्या काड्या असतात, पानं असतात, गोंडर असतं, फुटलेलं धान्य असतं आणि बारीक धान्य, हे सगळं एकत्र मिक्स केलेलं असतं. हे एकत्र मिक्स केलेले असेच भरलेले पोते शेतकरी बाजारामध्ये घेऊन जातो. तिथं गेल्याबरोबर आडतीवर हे सगळे पोते जमिनीवर सांडून परत त्याच्यावर चाळणी मारली जाते आणि चाळणी मारल्याच्या नंतर मग लहान आकाराचं धान्य, फुटलेलं धान्य, गोंडराचं धान्य, हे साधारण प्रति क्विंटलला 5 ते 7 किलो धान्य बाजूला पडतं. ते सगळं धान्य शेतकरी वापस आणू शकत नाही. आणि प्रति क्विंटल 5 ते 7 किलोचं धान्य म्हणजे कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं जे धान्य आहे ते त्या आडतीमध्ये जाऊन पडतं आणि तेवढं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मला खरं तर हाच मुद्दा घेऊन सचिनजींना विचारायचं आहे
की सचिनजी, आपण सर्वसाधारणपणे जर बघितलं तर ही प्रतवारी जी आहे तो शेतकरी करू शकत नाहीये. जर प्रतवारी केली, शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा, प्रतवारी करायची आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा, हे व्यापाऱ्यांकडून आपण बघितलेलं आहे. पण जर शेतकरी स्वतः प्रतवारी करायला लागला तर त्याला मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो, हे सरांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर कुठून आणायचं? शेतकऱ्याकडे ते प्रतवारी करण्यासाठी लागणारे जे कारखाने आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, ती शक्य आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणातलं जे धान्य आहे त्याची प्रतवारी करणं एकट्या शेतकऱ्याला शक्य आहे का? मार्ग काय? नमस्कार सर, खूप रिलेव्हंट प्रश्न आहे, जो ज्वलंत प्रश्न आहे आज भारतीय कृषीमध्ये. आपण जर भारतीय कृषीची वाटचाल पाहिली तर जे पहिलं ग्रीन रिव्हॉल्युशन सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळालं 1964 आणि त्याच्यानंतर, तर तेव्हापासून किंबहुना रिसेंट पास्ट पर्यंत एक नेशन म्हणून आपण प्रोडक्शनवरती खूप सारा अटेन्शन दिलेलं आहे, पण प्रोसेसिंगकडे खूप कमी अटेन्शन दिलं गेलं. ज्याचा रिझल्ट असा आहे सर, आज आपण पाहतो की ऑन अँड ॲव्हरेज 36% कृषी माल खराब होतोय. आणि हे फक्त जर आपण याच्यामध्ये अनालिसिस केलं, गॅप अनालिसिस, तर आम्ही पाहतो फील्डवरती काम करत असताना की याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप मॅटर करते. म्हणजे जिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आपल्याकडे, आज आता जसं कांबळे सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी काढणी केल्यानंतरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या, मला इथे नमूद करायला आवडेल की आज आपण भारत एक कृषीप्रधान देश आहे. आणि या कृषीप्रधान देशामध्ये जर आपण प्रोसेसिंगची लेवल पाहिलं की किती % पर्यंत ऍग्रिकल्चर प्रोड्यूस प्रोसेस होत आहे, इन कंपॅरिझन मध्ये जिथे आपण विकसित देशांशी जर आपण कंपॅरिझन केलं, आज भारतामध्ये फक्त 10% ऑफ टोटल ॲग्रो प्रोड्यूस प्रोसेस होत आहे, प्रक्रिया होते. जिथे चायनामध्ये 23% प्रोसेसिंग आहे आणि फिलिपिन्समध्ये 72% प्रोसेसिंग आहे. आपण जर हा चार्ट पाहिला सर, तर यामध्ये आपल्या लक्षामध्ये येतं की हे जे विकसित देश आहेत, डेव्हलप्ड नेशन्स आहेत, मग चायना असेल, ब्राझील असेल, फिलिपिन्स असेल, यांनी त्यांच्या नॅचरल रिसोर्सेस वरती जास्त भर दिला, तेव्हा ते विकसित होऊ शकले. आज भारताच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर कृषी हे भारताचं नॅचरल रिसोर्स आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आणि जोपर्यंत आपण कृषीमध्ये व्हॅल्यू ॲडिशनचं काम करत नाही, तोपर्यंत एक देश म्हणून आपल्याला जे आपण स्वप्न पाहतो विकसित देश होण्याचं, ते किंबहुना खूप कठीण असेल अचीव करणं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठीमागचं दशक जे गेलं, त्या दशकामध्ये कृषी प्रक्रियेवरती तितका भर दिला गेला नव्हता, जो पाठीमागच्या काही काळामध्ये आपल्याला दिसून येतं की राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या पॉलिसीज आणि स्कीम्स आणल्या जातात, जेणेकरून या क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा. जसं आपण पाहतोय, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, म्हणून मी इथे थोडं आपलं अटेन्शन देऊ इच्छितो की 58% पेक्षा जास्त पॉप्युलेशन डायरेक्टली इनडायरेक्टली आज कृषी क्षेत्रामध्ये काम करत असतं. पण इथे जे वर्कफोर्स आहे तो अनस्किल्ड आहे. आणि जे आता स्कीम्स आपण पाहतो आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजच्या असेल, इथे IoTचा वापर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर असेल, हा वापर खूप वाढवण्यासाठी भर दिला जातोय वेगवेगळ्या स्कीम्समध्ये. मला डॉक्टर निलेश गायकवाड सरांना विचारायचं सर याच मुद्द्यावरून, कारण डाळिंबाच्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे फळांची पिकं घेतली जातात आणि या फळबागांमध्ये कोट्यवधी रुपयांचं उलाढाल सुद्धा होते. पण बऱ्याचदा असं होतं, नैसर्गिक संकट असेल किंवा बाजारातले भाव असतील, यामुळे योग्य भाव मिळत नाहीये, फळं जास्ती दिवस टिकवता येत नाही, साठवणुकीचा प्रश्न आहे. मग यावर प्रक्रिया उद्योग हा एक पर्याय असू शकतो का? किती मोठं मार्केट आता उपलब्ध आहे आणि किती मोठ्या प्रमाणात तिथे प्रयत्न होणं गरजेचं आहे? या प्रश्नावर उत्तर असं राहील की फळबाग आणि फळांचं उत्पादन, फलोत्पादनामध्ये जगामध्ये आपला खूप मोठा चांगलं उत्पादन किंवा सर्वात जास्त उत्पादन आपल्याकडे होतं फळ पिकांचं. त्यामध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी फळं ही उत्पादित केली जातात. आणि आपण पाहतोय की मागच्या एक 5-6 वर्षामध्ये एक मोठा बदल घडलेला आहे की जे आपलं नॅशनल रिक्वायरमेंट आहे हॉर्टिकल्चर प्रोडक्टचं, त्याच्यापेक्षाही आपलं प्रोडक्शन हे वाढलेलं आहे आता.
या काळामध्ये. मग त्याच्यामध्ये डाळिंब ही काही अपवाद राहिलेला नाहीये. डाळिंबाचा जर तुम्ही क्षेत्रफळाचा विचार केला तर आज जवळपास 2.5 लाख हेक्टरवर डाळिंबाचं क्षेत्र देशामध्ये आहे. त्याच्यातील जवळपास 70% हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि उत्पादनाचा विचार केला तर जवळपास 28.65 लाख टनांचं उत्पादन आहे आपलं. आणि त्याच प्रमाणात जर आपण एक्सपोर्ट वगैरेचा विचार केला तर तो खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे जर डाळिंबाच्या बाबतीत विचार केला तर तो फक्त 67,000 टनांचा आहे. 67 ते 68,000 टनांचा आहे. हे खूपच कमी प्रमाण आहे. आणि जे नॅशनल प्रोडक्शन वाढलेले, आपलं उत्पादन वाढलेले आणि त्याचा परिणाम उत्पादन वाढलेले, आपली रिक्वायरमेंट जी आहे त्याच्यापेक्षाही जास्त आहे. तर अशा वेळी एक परिणाम मात्र नक्कीच होतो की मार्केटमध्ये फ्लड सिच्युएशन्स तयार होतात. मार्केटमध्ये रेट मिळत नाही. त्याचसोबत आणखी एक बाब आहे की ज्यावेळेस उत्पादन घेत असतो शेतकरी तर त्याच्या उत्पादनामध्ये जवळपास एक 60 ते 70% उत्पादन हे चांगल्या क्वालिटीचं असतं, जे की फ्रेश मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळू शकतो. पण 30 to 40% जे 30 ते 40% उत्पादन आहे ते थोडंसं सेकंड ग्रेड असतं, ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू एडिशन मधल्या खूप मोठ्या संधी आहेत. अशाच संधींना आपल्याला हस्तगत करण्यासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये आम्ही बरेचसे तंत्रज्ञान विकसित केले आहेत. त्याच्यामध्ये मग डाळिंबापासून ज्यूस निर्मिती असेल आणि कॅचमेंट एरियामध्ये ज्यावेळेस आपल्याला प्रोसेसिंग व्हॅल्यू एडिशन करायचं असतं तर आपले स्केल ऑफ प्रोसेसिंग किंवा प्रोसेसिंग नीडची जे स्केल आहे ते मध्यम किंवा स्मॉल स्केलचं असावं. एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर जय किसान जय विज्ञानची ही शेतकरी महापरिषद. आपले काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर जय किसान जय विज्ञानच्या माध्यमातून आपण महापरिसंवाद आयोजित केलेला आहे, ज्यात तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत. मला झगडे सरांना विचारायचं आहे की आपण सर्वसाधारणपणे आपण सांगितलं आता या दोघांनी सुद्धा की आपण प्रक्रिया उद्योग जो आहे तो त्याच्यातला एक पर्याय आहे. पण बऱ्याचदा असं होतं, असे अनेक फळं आहेत, त्यानंतर अशी पिकं आहेत की ती जास्त काळ राहू शकत नाही आहेत. मग अशा वेळी कोल्ड स्टोरेज हा एक पर्याय आहे, पण तो शेतकऱ्यांना बऱ्याचदा परवडत नाही. परवडला तरी त्याची म्हणावी तितकी संख्या नसते. मग सर्वसामान्य छोटा शेतकरी तिथं जाऊ शकत नाही. या सगळ्यातून मार्ग कसा काढायला हवा? कारण शेवटी बाजारात जेव्हा भाव नाही तेव्हा त्याच्याकडे असतो, म्हणजे जेव्हा त्याच्याकडे असतं तेव्हा बाजारात भाव नसतो. या सगळ्यातून त्याला जर चांगला भाव मिळवून द्यायचा असेल तर कोल्ड स्टोरेज सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण त्याच्याबद्दलच्या अडचणी दूर कशा करायच्या? हा जो मुद्दा आहे ज्याच्यावरती आपण चर्चा करतो आहोत, इथे माझं एक मत असं आहे की जे शेतकऱ्यांचं जर आज आपण लँड होल्डिंग जर पाहिलं आपण, तर जे 3 हेक्टर 4 हेक्टर पर्यंत होतं 1970-72च्या काळामध्ये, ते आज प्रत्येक शेतकऱ्याचं लँड होल्डिंग म्हणजे जमीन धारणा जवळपास 1 हेक्टर पर्यंत आलेली आहे. आणि जेव्हा शेतकरी वैयक्तिक लेवलवरती एखादी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून काम करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यावेळी त्याच्याकडे जी क्वांटिटी असेल, त्याने केलेली प्रोसेस केलेली असेल, व्हॅल्यू ॲडिशन केलेली असेल, तर त्याच्याकडे क्वांटिटी कमी असल्यामुळे तो बार्गेनिंग करू शकत नाही समोर. खूप सारे इश्यूज असतात. ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू आहे, राईट, मार्केट लिंकेजेसचा इश्यू आहे. तर इथं खूप महत्त्वाचा मुद्दा मला इथे मेन्शन करायचा आहे की इथे जे कलेक्टिव्हायझेशनचं जे आत्ता एक नवीन ऍक्टिव्हिटी केलेली आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, म्हणजे इथे काय होत आहे की जे फ्रॅगमेंटेड लँड होल्डिंग होती आपल्याकडे, जे कमी अर्धा हेक्टर असेल, कोणाकडे 1 हेक्टर असेल, हे शेतकरी बांधव एकत्र येऊन त्यांनी एक असा ग्रुप बनवायला पाहिजे की जिथे त्यांच्याकडे, जसं मी तुम्हाला म्हटलं की कॅचमेंट एरिया, तर त्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये काय पिकतं हा त्यांचा गोल असायला पाहिजे. आणि एकत्र आल्यानंतर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते. आपल्याला आता माहिती आहे की फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून खूप चांगलं काम होत आहे. मला आणखी एक मुद्दा मेन्शन करायचा आहे याच्यामध्ये. तो मुद्दा असा आहे की आपण जे काही पिकवत असू, म्हणजे एक आपण इथे कृषीकडून
आपण ऍग्रिकल्चर कडून आपण ऍग्री बिझनेस बद्दल आपलं एक अप्रोच बदलला पाहिजे की मी ऍग्रिकल्चर मध्ये आहे, ऍट द सेम टाइम मी ऍग्री बिझनेस मध्ये पण आहे. आणि जेव्हा बिझनेस मध्ये जातो आपण त्यावेळी आपण फक्त प्रॉडक्ट नाही मार्केटमध्ये घेऊन जायला पाहिजे, तर प्रॉडक्ट बरोबर काही कन्सेप्ट अटॅच असायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. आणि कन्सेप्ट म्हणजे जसं आता रिस्पेक्टेड डॉक्टर गायकवाड सरांनी सांगितलं की रेसिड्यू फ्री प्रॉडक्ट हा कन्सेप्ट आहे. ऑर्गेनिक प्रॉडक्ट हा कन्सेप्ट आहे जो तुम्ही प्रॉडक्टला अटॅच करता. राईट. आज तुम्ही जर ओपन मार्केटमध्ये असं एखादा प्रॉडक्ट घेऊन गेला ज्याला काही व्हॅल्यू अटॅच नाहीये, आपण डाळ बनवताय तर फक्त डाळच बनवताय, आपण फळं भाजीपाला देताय तर फक्त फळं आणि भाजीपालाच देत. याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत जे आपण एक उद्योजक म्हणून शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हॅल्यू ॲडिशन मध्ये ट्रेसेबिलिटी हा खूप सुंदर कन्सेप्ट आहे जो पाश्चिमात्य देशांमध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे. मला हे थोडक्यात सांगतो मी आपल्याला हा कन्सेप्ट काय आहे. आज तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि तुम्हाला काही फळं तुमच्यासाठी खरेदी करायची आहेत आपल्या फॅमिलीसाठी. ज्यावेळी आपण ओपन मार्केटमधून असे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खरेदी करतो त्यावेळी आपल्याला कल्पना राहत नाही की हे पर्टिक्युलर फळं असतील, भाजीपाला असतील, हे आलेलं कुठून आहे, कशा पद्धतीने पिकवलंय, त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा किंवा औषधांची किती मात्रा आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी ते सेफ आहे किंवा नाही. राईट. आता मी तुमचा थोडा याच्यामध्ये एक मुद्दा सांगतोय की इथे बिझनेस करत असताना शेतकऱ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावं, जे पण कृषी उद्योजक असतील, की गॅप हा नेहमी क्वांटिटीमध्ये नसतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी 100 टन सोयाबीन हवं आहे आणि तुम्ही 90 टन सप्लाय करताय असं तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. आज बिझनेसमध्ये क्वांटिटीमध्ये कुठेही गॅप शिल्लक नाही. गॅप कुठे आहे? परसिव्ड व्हॅल्यू मध्ये गॅप. परसिव्ड व्हॅल्यू काय आहे की ग्राहकाला जे हवं ते भेटतंय का, जे हवं तसं भेटत नाही म्हणून जे भेटतोय तो माल घेतोय. काय झालं सर, याच अनुषंगाने कांबळे सरांना विचारायचं आहे, जेव्हा शेतकरी आपला माल पिकवतो, त्याची काढणी करतो आणि एक ग्राहक आहे जो मॉलमध्ये जाऊन तो माल घेतो, जेव्हा तो माल विकतो शेतकरी तेव्हा तो रॉ असतो आणि जेव्हा ग्राहक घेतो तेव्हा मात्र तो फुल पॅक असतो. या दोन्हीच्या मध्ये जी किमतीचा फरक आहे तो मात्र प्रचंड आहे. सर, जर ही किंमत शेतकऱ्यांनाच वसूल केली, पॅकेजिंग त्याचं जर त्याने चकचकीत पॅकेजिंग शेतकरीच करू लागला, आपण बघितलं की प्रतवारी शेतकरी जर करायला लागला तर किती मोठा फायदा शेतकऱ्याला यातून मिळू शकतो. शेती हा सुद्धा एक व्यवसायच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आधुनिकता आणण्याची गरज आहे आणि ती आधुनिकता त्याच्या कापणीपासून ते कापणी पश्चात तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये जर त्याचा समावेश केला तर शेतकरी स्वतःचा माल डायरेक्ट मॉलला विकू शकेल किंवा मोठ्या कंपन्यांना विकू शकेल किंवा मोठ्या व्यापाऱ्यांना विकू शकेल. आज शेतकऱ्याकडे 8 लाख 10 लाखाचा ट्रॅक्टर खरेदी करतो, परंतु फक्त 1 लाख रुपयाचं प्रतवारीचं यंत्र तो खरेदी करत नाही, म्हणून शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. त्याच्या 10 ट्रॅक्टरचं नुकसान होतं दर वर्षाला. म्हणजे किमान तो एक ट्रॅक्टर 10 लाखाला खरेदी करतो तर 1 कोटी रुपयाचं नुकसान स्वतः शेतकरी करून घेतो. कशामुळे? फक्त प्राथमिक प्रक्रिया, प्रायमरी प्रोसेसिंग, ज्याच्यासाठी फक्त 1 ते 2 लाखाचं यंत्र लागतं आणि हे यंत्र 4 बाय 4 फुटाच्या खोलीत किंवा 10 बाय 10 फुटाच्या खोलीत बसेल एवढे साधे सोपे यंत्र आज बाजारात आलेले आहेत. खरंय. आणि या यंत्रांचा वापर करणं गरजेचं आहे आणि दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितलेली आहे. शेतकरी केवळ कष्टानं तो पिकवतो म्हणून एका बाजूला तो सांगतो की मला त्याचा भाव मिळत नाहीये, पण का मिळत नाहीये याचा विचार सुद्धा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं अगदी छोट्या छोट्या यंत्रांच्या माध्यमातून तुम्ही प्रतवारी केली आणि पॅकेजिंग केलं तर तुमचा माल सुद्धा मॉलमध्ये जाऊन विकला जाऊ शकतो. आज जग जर मार्केटिंगचं असेल तर तुम्हाला मार्केटिंग सुद्धा शेतकऱ्यांना शिकावी लागेल आणि त्याचबरोबर आपला माल सुद्धा चकचकीतपणे कशा पद्धतीनं पोहोचेल हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. आणि प्रक्रिया उद्योगाला कसं प्राधान्य देणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर या मंथनाच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हेच पोहोचवायचं होतं की तुम्ही जे कष्टानं कमवलेलं आहे
कष्टानं पिकवलेलं आहे त्याला चांगला भाव सुद्धा मिळू शकतो, कष्टाचं चीज होऊ शकतं. गरज आहे ती म्हणजे थोडासा दृष्टिकोन बदलण्याची आणि व्यावसायिकता त्याच्यामध्ये अंगीकारण्याची. आज या चर्चेच्या निमित्तानं आपण सगळेजण आलात, या मंथनात सहभागी झालात, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. शेतकऱ्यांच्या या परिसंवादात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना आपल्याला हात घालायचा आहे. मान्यवरांकडून त्याची उत्तरं घ्यायची आहेत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर जय किसान जय विज्ञान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण शेतकऱ्यांशी परिसंवाद करतोय आणि या परिसंवादात शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या मार्केटिंग बद्दल ज्या समस्या आहेत त्याचं मंथन करतोय. आपण विविध प्रश्न तर जाणून घेतले, पण आपल्या घामातून कष्टातून कमवलेला जो माल आहे तो जेव्हा शेतकरी विकतो तेव्हा मात्र त्याच्या हातात काही पडत नाही. हे शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दशकांपासूनचं गाऱ्हाण आजही कायम आहे. यावर उपाय नेमका काय आहे, काय करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या घामाचा मोबदला मिळेल. आणि म्हणूनच या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत याच मार्केटिंगमध्ये शेतीच्या मार्केटिंग बद्दल ज्यांनी अभूतपूर्व असं काम केलेलं आहे असे मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या या महापरिसंवादात आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत अहमदनगरवरून योगेश थोरात, महा FPC फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत. योगेशजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या महापरिसंवादामध्ये. आपल्या सोबत नाशिकहून सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे विलास शिंदे सुद्धा जोडले गेलेले आहेत. विलास शिंदेनी तर अक्षरशः चमत्कार केलेला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक मोठं उदाहरण त्यांनी महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे की शेतीतला माल तुम्ही 7 समुद्रापार सुद्धा विकू शकता, त्याला चांगला भाव मिळवून देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्या सोबत आहेत कापूस पणन महासंघ नागपूरवरून माजी सर व्यवस्थापक गोविंद वैराळे सर. वैराळे सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. कारण कापसाच्या बद्दल या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खूप सोसलंय, त्यामुळे आता तरी भविष्यामध्ये आपल्याला या शेतकऱ्याला त्या सगळ्या ह्याच्यातून त्याची मुक्तता करायची असेल तर नेमकं काय करणं गरजेचं आहे याचं विश्लेषण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला मी वैराळे सरांकडे जातोय कारण मला त्यांच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. वैराळे सर, जेव्हा या महाराष्ट्रात देशामध्ये हरित क्रांती झाली, हरित क्रांतीच्या नंतर इथल्या शेतकऱ्यांना खूप मोठी स्वप्न पडायला लागली. झालंही तसंच. इथल्या शेतकऱ्याचं प्रचंड उत्पादन वाढलं, पण त्याचं उत्पन्न वाढलं नाही. आजही शेतकरी त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी धडपडतोय, पण ते वाढत नाहीये. आज ही परिस्थिती का निर्माण झाली? का शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत नाहीये? काय अडचणी आहेत? कारण काय आहे, महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे उत्पन्न वाढण्याकरता जे महत्त्वाचा जो कंटेंट आहे, जे महत्त्वाची जी बाब आहे ती जी ओलीत इरिगेशन जे आहे, इरिगेशनचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि इरिगेशनचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये जे कापसाचं किंवा शेतीमालाचं जे उत्पादन जे व्हायला पाहिजे ते उत्पादन बाकीच्या राज्यामध्ये ओलिताचं प्रमाण जास्त आहे. जर आपण कापसाचा जर विचार केला तर पंजाब, राजस्थान, हरियाणा इथं 95%, गुजरात, मध्य प्रदेश, बाकीच्या राज्यामध्ये कापूस उत्पादन राज्यामध्ये म्हणजे 50%च्या वर जवळपास इरिगेशनचं प्रमाण आहे. परंतु महाराष्ट्राचं जर हे तुलनात्मक पाहिलं तर फक्त 4 ते 5% इरिगेशन आहे. आणि इरिगेशन नसल्यामुळे उत्पादकता निश्चितच कमी होत आहे. आणि इतकी कमी होत आहे की बाकी ठिकाणी जे आपल्या गुजरातमध्ये आपल्यापेक्षा जवळपास 20 क्विंटल पर हेक्टर उत्पादन होते, तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 क्विंटल होतं. म्हणजे अर्धे निम्मेच उत्पादन आहे. पंजाब, राजस्थानमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. आणि हे बाकीचं उत्पादन कमी होण्याचं प्रमुख कारण जे आहे ते आहे इरिगेशन. त्याचप्रमाणे बाकीचे ते शेतकऱ्यांना ज्या नवीनतम जे आधुनिक पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे, त्याचे जे म्हणजे एक त्याच्याबद्दलचे जे एक पब्लिसिटी व्हायला पाहिजे, त्याबद्दल प्रशिक्षण व्हायला पाहिजे किंवा त्याबद्दलचं आवश्यक जो पतपुरवठा म्हणा, आवश्यक योग्य बीज बियाणे, खतं, औषधं ह्या गोष्टीचा प्रत्येकाने योग्य वापर या दृष्टीनं सर्व शेतकऱ्यांना असं अत्यंत ध्यान असं देणं जरुरीचं आहे. ते सुद्धा इथे आपल्याला आवश्यकतेप्रमाणे होत नाही. कारण काय, कृषी विभाग आहे, त्या कृषी विभागाकडे पाहिजे तसा स्टाफ नाही आहे.
आणि पाहिजे तसा स्टाफ नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसं मार्गदर्शन सुद्धा होत नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा परिणाम असा होतो की कमी उत्पादन महाराष्ट्रामध्ये होत आहे इतर राज्याच्या तुलनेत. बरोबर, महाराष्ट्रात त्याचं उत्पादन कमी होतं असं तुम्ही म्हणताय, पण ज्याला उत्पादन मिळालेलं आहे त्याला मात्र अपेक्षित उत्पन्न त्याच्यातून मिळत नाहीये आणि त्याच्या मागचं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी. शेतकऱ्याला आपला माल नीट विकता येत नाहीये, त्याची पुरेशी आवश्यक जी यंत्रणा त्याला हवी आहे ती यंत्रणा उपलब्ध झालेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही हे सांगितलं जातंय. पण या सगळ्यावरती मात करणारा एक शेतकरी, ज्या शेतकऱ्याने या महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. आपल्या सोबत विलास शिंदे आहेत. विलास शिंदेंनी आपल्या शेतीच्या माध्यमातून, शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल हा परदेशात नेऊन पोहोचवलेला आहे. विलासजी, तुम्ही शेतकऱ्याच्या या मालाला चांगली किंमत मिळावी याच्यासाठी नेमकं काय केलं? तुमचं हे जे मॉडेल आहे ते यशस्वी कसं ठरलं? खरं म्हटलं तर आतापर्यंत आपल्या देशामध्ये शेतीकडे कधीही व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाहीत आणि शेती कायमच आपण एक आपलं अन्नधान्याची गरज, आपल्याला जेवढं अन्न खाण्यासाठी लागतं ते किंवा आपल्या काही गरजा, बेसिक गरजा त्यासाठी शेती करणं अशा अर्थाने आपण पाहिलं गेलं. त्यामुळे अन्नदाता म्हणून किंवा बळीदाता म्हणून, बळीराजा म्हणून शेतकऱ्याकडे आपण बोलतो आणि त्या प्रकारची त्याच्याकडून अपेक्षाही करतो. पण त्याच्या पलीकडे जो मुद्दा आता ठळकपणे आता शेती जी आहे व्यवसाय म्हणूनच पाहिली पाहिजेत आणि ती काही झालं तरी ती तोट्याची होता कामा नये. कारण तोट्याचा कोणताही व्यवसाय हा टिकत नाही, तो कधीतरी संपणारच असतो. आज फक्त पर्यायी म्हणून बरेचसे शेतकरी शेती करतायत. ज्यांना शक्य आहे तो प्रत्येकजण शेतीतून जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. अशा पार्श्वभूमीवर आम्ही जो काही प्रयत्न केलात की आपण जे काही पिकवतोय ते 100% ते व्यावसायिकदृष्ट्याच पिकवलं पाहिजे. त्याचबरोबर ते जे काही असेल, जे उत्पादन असेल ते फायदेशीरच झालं पाहिजे आणि त्यासाठी फक्त उत्पादन करून उपयोगाचं नाही, तर उत्पादनानंतर जे पुढचे जे टप्पे आहेत त्याच्या हाताळणीचं असेल, प्रक्रियेचं असेल किंवा मार्केटिंग, आणि मार्केटिंग सुद्धा जिथे आपल्याला जास्तीत जास्त चांगली किंमत मिळेल तिथपर्यंत मार्केटिंग करणं ही पहिली तर आपली दिशा असायला पाहिजे आणि त्यासाठी मग तेवढे प्रयत्न करायला हवेत. हा विषय घेऊन जेव्हा सह्याद्रीने काम करायला सुरुवात केलं त्याच्या आधी माझे वैयक्तिक मी माझ्या काही 8-10 वर्षाचे अनुभव शेतकरी म्हणून तयार झाले होते. भरपूर नुकसानीमध्ये शेती केलेली होती आणि त्यामुळे मग एक जो काही ज्या कारणामुळे तोटे तयार होत आहेत त्याची एक जाणीव होती. उत्पादक कंपनी होताना हे विचार स्पष्ट होता की एकटा माणूस जे करू शकत नाही ती जर आपली शेतकऱ्यांची ताकद तयार झाली तर नक्की होऊ शकतं आणि त्यामुळे सुरुवातीपासून आम्ही ती ताकद जी तयार केली सगळी एकत्र येऊन ती पूर्णपणे आपले शेती व्यवसाय फायदेशीर कसा होईल यासाठी वापरायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने मग जे काही जगातल्या प्रत्येक बाजारापर्यंत कसं पोहोचता येईल, जिथं माझ्या मालाला जास्त जास्त किंमत मिळेल आणि त्यातून सुरुवातीच्या काळामध्ये पहिले 5 वर्ष सह्याद्रीने द्राक्षामध्ये एक भक्कम व्यवस्था की शेतकरी एक 6,000 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ 750 शेतकरी पहिल्या टप्प्यात एकत्र येणं, त्याच्यानंतर मग त्याची पूर्ण जी काही रचना आहे ती उत्पादन होतानाच ते जगातल्या बेस्ट मार्केटसाठी म्हणजे युरोपियन मार्केटसाठीच पिकवणं, त्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा उभी करणं, पॅक हाऊसेस असतील किंवा इतर सर्व सप्लाय चेनच्या व्यवस्था आणि त्या बाजारापर्यंत स्वतः पोहोचणं, ते पूर्ण एक विश्वासाने, एक पूर्ण आत्मविश्वासाने आणि त्या अर्थाने जसं काम घडायला लागलं तर ते छोटे शेतकरी असतानाही जगाच्या बाजारामध्ये आपण आपली एक ओळख करू शकतो हे सह्याद्रीने दाखवून दिलं. म्हणजे आज देशातून जेवढे काही द्राक्ष एक्सपोर्ट होत आहेत त्याच्यामध्ये 15 ते 16% द्राक्ष आज सह्याद्री एक्सपोर्ट करतात. शेतकऱ्यांची संस्था असताना ती इतर कोणताही कोणी मोठे जे कोणी या क्षेत्रातले असतील, कॉर्पोरेट्स असतील किंवा इतर कोणी तज्ज्ञ किंवा मोठ्या कंपन्या असतील त्यापेक्षा बेटर काम करायला लागलेत. तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून एक सह्याद्री निर्माण केलेला आहे तुमचा कामाचा आणि निश्चितपणे इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही खूप पॉझिटिव्ह बाब आहे, एक सकारात्मक बाब. तुम्ही एक मार्ग तरी त्यांना दाखवून दिलेला आहे. मला हाच प्रश्न घेऊन आता योगेशजींकडे जायचं. योगेशजी, आता आपण ऐकलं, विलासजींनी सांगितलं की शेतकऱ्याने दृष्टिकोन बदलला पाहिजे. केवळ तो बळी राजा पोशिंदा आहे पण त्याचंही पोट भरलं पाहिजे, तोही जगला पाहिजे. या दृष्टीनं जो छोटा शेतकरी आहे हा छोटा शेतकरी एकत्रित येऊन तो जगू शकतो का? गटशेती हा भविष्यातला एक चांगला पर्याय असू शकतो का शेतीच्या मार्केटिंगसाठीचा? बरोबर आहे. आता आपण जो मुद्दा मांडलेला आहे की लहान आणि छोटा शेतकरी, मला असं वाटतं की आताच्या घडीला जर महाराष्ट्रातल्या किंवा देशाच्या शेतीसमोरचा जर सर्वात महत्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे लहान आणि छोटा शेतकरी.
आपल्याकडे जमिनीचं मोठ्या प्रमाणावरती तुकडीकरण होत गेलेलं आहे. त्यानंतर छोटी जमीन धारणा, छोट्या जमीन धारणेबरोबर आपल्या निसर्गाच्या असणाऱ्या समस्या, ज्याच्यामध्ये आपल्याकडे कमी असणारं ओलिताखालचं क्षेत्र आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत करत कुठंतरी उत्पादन आल्यानंतर ते विकण्यासाठीची अपुरी असणारी अशी व्यवस्था, ह्या सगळ्या प्रश्नांमुळे शेतीचे प्रश्न अधिक जटिल बनत चाललेले आहेत. एकंदरीतच उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये जर शेतकरी सगळ्यात मोठी कोणती अडचण त्याला जर येत असेल तर ती अडचण आहे ती म्हणजे त्याच्या छोट्या आणि सीमांत असण्याची. छोटा आणि सीमांत शेतकरी जर आपल्याला संघटित स्वरूपामध्ये व्यवस्थेमध्ये जर आपल्याला आणता आला, मूल्यवर्धन साखळीमध्ये जर त्याला आपल्याला संघटितपणे आणता आलं, तर जो आता आपण एक शब्दप्रयोग वापरला गट शेती, तर मला असं वाटतं की गट शेती म्हणजे एक सामूहिक शेती करण्याची ती पद्धती आहे. आणि सामुदायिकरित्या जर शेतकरी या मूल्यवर्धन साखळीमध्ये आला, बाजार व्यवस्थेमध्ये आपली स्वतंत्र बाजार व्यवस्था निर्माण करू शकला, तर त्याचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या या परिसंवादात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना आपल्याला हात घालायचा आहे. मान्यवरांकडून त्याची उत्तरं घ्यायची आहेत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लाईफ फुलटू एन्जॉय करूयात सुमिराच्या फुलटू चिप्स सोबत. पार्टी असो की उपवास, घ्या फुलटू चिप्स, द्या फुलटू चिप्स. सुमिरा फूड्स घेऊन आले आहेत फुलटू चिप्स, शेअरिंगचा नवा वंडा. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. आटा आवडीचा, मसाला पसंतीचा, पीठ मळून दिला हा पैलवान ताठ. लाट बाय लाट पापड लाट, लाट बाय लाट. पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. लाट बाय पापड लाट. कधी विचार केलाय का रंगांविषयी? भारताचे रंग, इथे सणही रंगीत असतात आणि टॅटू देखील. मग हळूहळू आम्ही हे रंग वाटले, आपले रंग, परके रंग. तर चला आता मिळून ही रंगीत चादर पुन्हा शिवूया, ज्यामुळे आता प्रत्येक रंग असेल प्रत्येकाचा. म्हणून प्रथमच JSW पेंट्स घेऊन आला आहे 1808 शेड्स, ते देखील एकाच किमतीत. JSW पेंट्स, थिंक ब्युटिफुल. माझ्या घरामध्ये चहा बनवण्याच्या सोबत सांडला देखील जातो. कधी आपल्या सोबत फ्रीजला देखील खायला दिलं जातं. म्हणून तर इथे फक्त डाग नाही, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवा कॉलिन, जो शाईन करण्यासोबत 99.9% जर्म्स देखील काढून टाकतो. कॉलिन, शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. तुमच्यासाठी एक स्कूटर पेक्षा खूप जास्त आहे. हा प्रवास आहे तुमच्या सफलतेचा. बघा, हा जोडीदारासोबतचा प्रवास आहे. म्हणूनच आम्ही बनवली नवीन ज्युपिटर, जी आहे इतरांपेक्षा जास्त. TVS ज्युपिटर, जास्तीचा फायदा. नवीन संतूर ॲलो फ्रेश, लिंबू आणि ॲलोवेराने बनवलेला, जो चिकटपणा दूर करतो आणि त्वचेला देतो उजळपणा. त्यामुळे तुम्ही राहाल फ्रेश आणि दिसाल तरुण नेहमी. नवीन संतूर ॲलो फ्रेश, रहा फ्रेश, दिसा तरुण. सब कुछ आजमाया और तब मैंने माना कि सिर्फ सच्ची सहेली ही है महिलाओं के उन मुश्किल दिनों की हर समस्या, जैसे कठिन दर्द, अनियमितता, खून की कमी, थकान व कमजोरी जैसी सभी प्रॉब्लम्स के लिए नंबर 1 औषधि एवं टॉनिक. हुसेन साहेब, काय करताय आपण? पेंट लागला तर मम्मी ओरडे. डागांना घाबरला तर परफेक्ट पेंटिंग कसं कराल? म्हणूनच मम्मीला द्या मायक्रोबस्टर्स वाला निरमा ऍडव्हान्स. तेव्हा तुम्ही फक्त कामावर लक्ष द्या, डागांवर नाही. वाह, माझ्या पिकासो निरमा ऍडव्हान्स. Denver Autograph Collection, my sign of success. विको नारायणी, वेदना दूर करण्याचा नवीन मंत्र. माझा लॉकडाऊन तसाच गेला जशी मागची अनेक वर्ष. तेच लाईफ, तेच काम.
घरदार सांभाळणं माझी इच्छा होती, पण स्वतःच काही करणं माझं स्वप्न होतं. तर मग ठरवलं की आता कारण नाही, ध्येय नक्की करायचं. एक नवी स्वातंत्र्य साजरे करा, स्माइल करा आणि सुरुवात करा. कोलगेट. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर जय किसान जय विज्ञान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण शेतकऱ्यांशी परिसंवाद करतोय आणि या परिसंवादात शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या मार्केटिंग बद्दल ज्या समस्या आहेत त्याचं मंथन करतोय. पंतप्रधानांनी आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितलं की एक प्रकारे जेव्हा गटशेतीचा प्रयोग अंगीकारला जाईल तेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचललं जाईल. खरंच हे शक्य आहे का आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न होणं गरजेचं आहे? विलाजी, खरं म्हटलं तर भारतातल्या कोणत्या शेतकऱ्या पुढचा जर तुम्ही प्रश्न पाहिलात तर एकच प्रश्न तयार झालेला आहे, आपली शेती फायदेशीर होणार का नाही होणार. आणि त्यात तुम्ही जे काही 86% शेतकरी जे 2 हेक्टरच्या आत शेतकरी आहेत, ज्यांची शेती 2 हेक्टरच्या आत आहेत, अशा सर्व वर्गात जर विचार केलात, एकीकडे आपण त्याला ग्लोबलायझेशनच्या ह्या सर्व जगामध्ये त्याला जागतिक स्पर्धेमध्ये उभं केलंय आणि त्याला ते जे काही क्षेत्र आहेत 1 हेक्टर किंवा 2 हेक्टर त्याला आपण काम करायला सांगतोय. त्याच्याबरोबर त्याच्या कितीतरी अडचणी, मग ती नैसर्गिक संकटापासून तर भांडवलापासून तर तंत्रज्ञानापासून तर मार्केटपर्यंत सगळ्या अडचणी, आणि त्याला स्पर्धा करायला सांगतो जागतिक स्पर्धेमध्ये मोठ्या अमेरिकन किंवा युरोपमधल्या किंवा साऊथ अमेरिकन देशातल्या शेतकऱ्याबरोबर, ज्याच्याकडे कमीत कमी 200 एकरपासून तर 2000 एकरपर्यंत क्षेत्र आहे. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे बाजार तर एकच आहेत, सगळ्या जगाची बाजारपेठ एक केली आपण ग्लोबलायझेशन नंतर, आणि इथे स्पर्धा करताना ती असमान पातळीवर म्हणजे स्केलच्या अर्थाने ती स्पर्धा राहिलीच नाहीत. त्यामुळे इथं जो छोटा शेतकरी याच्या पुढे खरं म्हटलं तर आता शेती फायदेशीर करणे हा जो प्रश्न आहे त्या दृष्टीने 2च मार्ग आहेत. एक तर त्यांनी ती पूर्ण संघटित होऊन आपली स्केल वाढवणं, कारण वैयक्तिक पातळीवर ती स्केल वाढवू शकत नाही. एकच शेतकरी म्हणेल का मला क्षेत्र जास्त घ्यावं लागेल म्हणून तर ते शक्यच नाही, जमीन तर मर्यादितच आहेत. तर एकत्र येणं आणि त्यातून स्केल तयार करणं आणि त्या स्केलच्या माध्यमातून मग आपण आपली जागतिक बाजारामध्ये आपली क्षमता वाढवणं आणि टिकणं, हा जो काही मार्ग आहे हाच मार्ग. दुसरा मार्ग कोणाला वाटत असेल का आता सरकारने आम्हाला त्यासाठी द्यावी, ताकद द्यावी, सरकारने आम्हाला हमीभाव द्यावा, सरकारने आम्हाला सर्व व्यवस्था द्याव्यात, तो मार्ग कोणाला किती वाटत असला की तो मार्ग एक सोपा असेल, पण तो सोपा नाहीये, हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. वराळे सर, आपण शेतकरी विक्रेता व्हावा याच्यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच या शेतकऱ्याचा माल एंड ग्राहक जो आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध यंत्रणा उभ्या केल्या. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी फेडरेशन असेल, मग APMC असतील तुमच्या, या सगळ्या यंत्रणांचं अपयश म्हणायचं का, की आज शेतकऱ्यांच्या पदरात आपण त्याच्या घामाचं मूल्य सुद्धा टाकू शकलो नाही? नाही, ते काय आहे ऍक्च्युली शेतकऱ्याच्या जे मालाचं मूल्य जे आहे हे मूल्य ठरवताना हा काय प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा विचार केला जात नाही. आता मी याच्या प्रामुख्याने जर कापूस हे मी 23 जे पिकं आहे आपल्या सपोर्ट प्राइस ऑपरेशन मधले, तर ह्यामध्ये कापूस म्हणा किंवा बाकीचे पिकं म्हणा, पण उत्पादकता तुम्ही जी आहे प्रत्येक राज्याची वेगवेगळी आहे आणि उत्पादकाच्या आधारावर जे कापसाचे दर ठरवला पाहिजे होते किंवा ज्या कमोडिटी दर ठरवायला पाहिजे त्याप्रमाणे ठरल्या जात नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला मगाच सांगितलं, जसं शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही तुलना करायची असेल तर जागतिक पातळीवर अमेरिकेचा शेतकरी 400 एकराचा, 200 एकराचा आणि भारताचा शेतकरी 2 एकराचा किंवा 5 एकराचा. तसंच या विशेषतः कापसाबद्दल तर मला सांगायचं म्हणजे देशामध्ये कापसाचं हे महत्त्वाचं पीक आहे. बाकीच्या 23 पिकामध्ये सुद्धा जवळपास 1 लाख कोटी रुपये कापसाची ह्या उलाढाल शेतकऱ्याची होते. परंतु जर हे महाराष्ट्राचं जर उदाहरण जर केलं, तुम्ही जे म्हणता की शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय मिळाला पाहिजे, परंतु महाराष्ट्रातील तुम्हाला मी सांगितले कापसाची उत्पादकता फक्त 10 क्विंटल हेक्टरी म्हणजे एकरी 4 क्विंटल आणि ते गुजरातची 20 क्विंटल. आणि आपण म्हणजे इतर देशाची तुलना तर करतच नाही. जे आपल्या जवळपास म्हणजे 4-5पट उत्पादन आहे त्याची तुलना आपण करतच नाही. आपल्या देशांतर्गत जरी आपल्या राज्याअंतर्गत जरी तुलना केली तर याच्यामध्ये कसं होते
म्हणजे एक म्हणजे जे न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही. कारण काय वास्तविक पाहता मला सांगा तुम्ही, आपण जे 23 क्रॉपला जे हमीभाव ठरवलेले आहे सपोर्ट प्राईस ऑपरेशनमध्ये, तसं समजा लांब जाग्याची साठी 5825 रुपये कापसाचा दर ठरवलेला आहे. आता बघा की महाराष्ट्राची उत्पादकता एक हेक्टरी 10 क्विंटल, गुजरातची हेक्टरी 20 क्विंटल. मला सांगा दोन्ही पैलवान, एक 50 किलोचा पैलवान, एक 100 किलोचा पैलवान, दोघाही पैलवानांची तुलना होऊ शकतं का? नाही नाही. कारण काय की त्याचं वेगळे प्रॉब्लेम्स आहे, याचे वेगळे प्रॉब्लेम आहे. मग कसं आहे की जर आपल्याला हे जर खरोखर शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल ना, तर तुम्हाला त्या राज्यनिहाय हे त्याप्रमाणे करावं लागेल. जर तर कारण काय की हे हमी दर पूर्ण देशाकरता एकसारखे ठरतात. म्हणजे त्याच्याकरता गुजरातसाठी वेगळे ठरत नाही किंवा महाराष्ट्रासाठी वेगळ्या ठरत नाही. परंतु महाराष्ट्राचं उत्पादन खर्च 7,500 रुपये एकरी आहे, 7,000 रुपये पर क्विंटल आहे. गुजरातचा खर्च 4,000-4,500 रुपये क्विंटल आहे. म्हणजे गुजरातला जे भाव मिळतात तो फायदेशीर आहे, परंतु महाराष्ट्राला जो भाव मिळतो तो नुकसानच आहे. अशाच प्रकारे बाकीच्या क्रॉपमध्ये सुद्धा आहे, कारण महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. तर मला असं सुचव वाटते की महाराष्ट्राच्या देशाची एकसारखी परिस्थिती न धरता प्रत्येक राज्याची परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीनुसार त्या कृषी मूल्य मालाचा भाव ठरायला पाहिजे, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचं उत्पादन खर्च निघेल आणि त्याला उत्पादन खर्चात कमीत कमी तेवढे भाव मिळेल. याच अनुषंगानं मला विलास शिंदे यांना विचारायचं आहे की आपल्या देशातला जो शेतकरी आहे, इथली शेती आहे, जागतिक बाजारपेठेतल्या स्पर्धेत सक्षमपणे उभी राहायची असेल, 4 पैसे आपल्याला त्यांच्याशी स्पर्धा करून मिळवायचे असतील, तर नेमकं काय करणं गरजेचं आहे? आपण जर पाहिलं तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात महत्वाचं तर शेतकऱ्यांची मानसिकता, ही आता पूर्णपणे जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि व्यवसाय म्हणून टिकायचं आहे. त्या दृष्टीने आता आपण आपली दिशा ठरवायला हवीत आणि त्या प्रकारचीच आता आपण आपली एकंदरीत व्यवस्था उभी करायला पाहिजेत. हा पहिला जो काही जी मानसिकता आहे ती शेतकऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे तयार होणं, त्यासाठी शेतकऱ्यांमधूनच चांगले नेतृत्व पुढे येणं, ही मला वाटतं सर्वात पहिली तर महत्वाची गोष्ट आहे. त्याला धरून सरकारची धोरणं जे जागतिक बाजारामध्ये शेतकऱ्यांना उभं करू शकले पाहिजे, ते टिकू शकले पाहिजेत, त्या प्रकारची धोरणं आणि त्याच प्रकारची बजेटमध्ये सुद्धा तशी प्रोव्हिजन ही एक खूप आता महत्वाची गोष्ट आहे. आणि तशा व्यवस्था ज्या जागतिक बाजारामध्ये आपण जिंकू शकू. म्हणजे अमेरिकन शेतकरी असेल किंवा चायनीज शेतकरी असेल किंवा ऑस्ट्रेलियन असेल, तर त्याच्या पुढे प्रत्येक मालात, मग ते कोणतंही, मग ते फळपिका असेल किंवा एखादं ऑइल सीड असेल, पल्सेस असेल किंवा मग अजून इतर कोणतेही उत्पादन असेल, त्यात आपण जगाच्या बाजारात टिकू शकलो पाहिजे. ते मी उद्या माल विकताना तो देशात विकतोय का देशाच्या बाहेर विकतोय तो नंतरचा भाग आहे. पण जे काही असेल जगामधल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये आपण जास्तीत जास्त कार्यक्षम असलं पाहिजेत, उत्पादनाच्या पातळीवर कार्यक्षम असलं पाहिजे, आपण सप्लाय चेनच्या पातळीवर कार्यक्षम असलं पाहिजेत आणि मार्केटिंगच्याही. हे जर करू शकलो तरच ग्राहक आपल्याला प्रतिसाद देणार, हे आपल्या डोक्यात चांगलं घ्यावं लागेल. त्यासाठीच्या सगळ्या व्यवस्था म्हणजे उत्पादनाच्या पातळीवर आपण खूप मोठी कामगिरी केलेली आहे. भारतात कोणत्याही पिकात जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ आपण प्रत्येक पिकामध्ये 1-2 नंबरवर आहोत. दुधामध्ये असेल किंवा मग ते इतर गहू तांदूळ असेल, फळांसारखी पिकं असतील, प्रत्येक ठिकाणी. पण त्याच्यानंतरच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटच्या पातळीवर येतात तर तिथे सर्व आपण खूपच मोठा आपल्याला दिसतो, गॅप दिसतोय. निश्चितच. आणि ही सगळी पावलं जर उचलली गेली तर खऱ्या अर्थानं आज शेतकरी जो काबाड कष्ट करून घाम गाळून शेतीमध्ये आपला माल पिकवतो, जे उत्पन्न पिकवतो, त्याला चांगला भाव मिळू शकेल. चांगला भाव मिळाला तर त्याला चांगलं अर्थार्जन होईल आणि निश्चितपणे शेतकऱ्यांची आजची जी परिस्थिती आहे त्यातून तो बाहेर येऊन निश्चितपणे तो जागतिक बाजारात सुद्धा सक्षमपणे उभा राहील. याच्यासाठी गरज आहे तो शेतकऱ्यांनी, इथल्या व्यवस्थेनं, सरकारनं आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा आणि हे बदल होण्यासाठी एक पावलं उचलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं या परिसंवादाच्या माध्यमातून हे मंथन करण्याचा आपला प्रयत्न होता. या मान्यवरांनी केवळ आपल्या कृतीतून दिशा दिलेली आहे असं नाही, तर त्यांनी इतरांना सुद्धा त्याच्यासाठी प्रेरित केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे शेतकरी याचा विचार करतील आणि आपला मालाला चांगला भाव मिळेल याच्यासाठी हे काही महत्त्वाचे बदल सुद्धा करतील अशी आशा बाळगूया. या परिसंवादामध्ये आपण सगळेजण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.